मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती अशी की पूर्वीच्या काळी लग्नात अंतरपाट बाजूला झाला ना की कळायचं की आपला होणारा नवरा नक्की कोण आहे ते. कारण घरातली मोठी मंडळी लग्न ठरवायचे आणि मग मुलीला सांगायचे. सगळं विश्वच नवीन असणाऱ्या तिला मग त्या घरातील चालीरीती परंपरा समजावून सांगायचे आणि त्या घरात नवीन असणारी ती या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायची. आपली कुटुंब व्यवस्था जर कोणी टिकवून ठेवली असेल ना तर ती स्त्रीनेच. आणि म्हणूनच हा कार्यक्रम तुमच्या घरातल्या तिला समर्पित आहे, कारण ती आहे तुमच्या घरातील हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या सगळ्या हुकुमाच्या राण्यांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, ह्या सगळ्या ताया त्यांच्या त्यांच्या घरामध्ये हुकुमाच्या राण्या नक्कीच आहेत, पण आपल्या आजच्या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे ते आपण शोधणार आहोत. जेवढी उत्सुकता मला आहे, मला माहिती आहे तेवढीच उत्सुकता तुम्हाला सुद्धा आहे, पण ती उत्सुकता अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवा. तेव्हा सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आता या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सौ कल्पना अनिल निंभुरे, छत्रपती संभाजीनगर. माहेर छत्रपती. माहेर विदर्भ, अकोला. 42 टेम्परेचर. अरे बापरे, क्या बात आहे. आणि सासर छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी नगर. आणि भाऊजी काय करतात? ते इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. वा, व्हेरी गुड. कसं आहे स्वभाव भाऊजींचा? स्वभाव एकदम स्ट्रिक. हो रे बापरे. पण आता थोडं पण तुम्ही इकडे एवढा मन मोकळ्या अगदी छान मस्त पैकी. अपोजिट असतं ना. हा, अच्छा, अपोजिट असतं. ओके. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 31. ओके. काय सांगाल माहेर बद्दल? माहेरचा कुठला असा प्रसंग आठवतो तुम्हाला अजूनही? माहेरचा एक कॉमेडी प्रसंग आहे. कॉमेडी आहे? ये बात आहे ना. हा, काय शॉर्ट मध्ये सांगते. हा हा. मला 2 भाऊ आहे, किशोर आणि मुन्ना. किशोर आणि मुन्ना. आणि मी सगळ्यात लहान आहे, कल्पना. अच्छा. कल्पना म्हणजे आयडिया. आयडियाची कल्पना. तर माझे भाऊ काय करायचे, मला लहानपणी, मी लहान असताना मला देवी बनवायचे. देवी? हा. आणि त्यांचे मित्र सगळे यायचे, मग ते मला बसून ठेवायचे आणि म्हणायचे तू देवी आहे, शांत बसायचं. आणि असा हात करायचा आणि तथाच तू म्हणायचं म्हणे, आणि अशी जीभ काढायची म्हणजे दुर्गा देवीचा अवतार असतं की तसं करायचं म्हणे. मला मी तेच लक्षात ठेवलं की असं बसायचं, करायचं. सांगून तरी करत ना ताई. बोलता बोलता मध्ये ढॅक करते, कळत नाही मला. असं म्हणायचं कथा असते. अच्छा. मग मला तीच सवय लागली होती, लहान होती त्यामध्ये. त्यांनी फक्त मला तेवढा रट्टापाट करायला सांगितलं, कारण की त्यांचे छोटे छोटे सगळे मित्र होते. मग मला बसून ठेवायचं आणि ती ऍक्शन करायला लावायची. मला बाली म्हणायचे घरी. म्हणायचे बाली कसं करायचं? करायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे. मी ते 2 वर्ड लक्षात ठेवले, आपल्याला असं करायचं काही झालं तरी. मग ते गेम्स खेळायचे, मग तसं रोज गेम चालायचं. पण मग जे यायचे, जे तुला बघायला किंवा काय, त्यांना आधी माहिती नसायचं? नाही, काहीच माहित नसतं. मला ते बसवायचे आणि असे खेळ बांडे वगैरे खेळत नाही का, तसं मला ते भाऊ बसून ठेवायचे की आपण गेम खेळू, मंदिर आहे तिथे देवी आहे, मग देवी प्रसन्न झाली तथाच तू म्हणते, असं गेम काहीतरी करायचे ते. मला तसं फक्त हे 2 डायलॉग सांगून ठेवले होते, असं करायचं. मग मी झोपेत पण पाहुणे आले म्हणे, कशी काही मला. आणि मग बापरे, ते थोडेसे घाबरले. त्यांना काही वाटलं नाही. म्हणे बरं बेटा कोणत्या क्लासमध्ये? म्हटलं तर मग आईने मला सांगितलं तसं नाही करायचं. बरं बरं आता पुढच्या वेळेस नाही करणार. परत हॉस्पिटलमध्ये केली. मग ते डॉक्टर म्हणे आ कर. म्हटलं
मग आता भावाची घरी रागवली की असंच करतेस का तू? नाही, आता सगळं चेंज झालं. आता सगळं चेंज आता त्यांच्यासोबत आता जेव्हा तुम्ही सगळे भाऊ बहीण सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा विषय नाही. निघतो. खरं तर आज मला माहेरी जायचं होतं अकोल्याला, वर्षातनं 2दाच जाते, पण हा कार्यक्रम असल्यामुळे मी उद्या पोस्टपोन केलं. मग एका भावाला भेटायचं होतं ना. हा ये बात आहे ना. फिर एकदा ते कर बघू, हाय कर एकदा बघू. हा म्हणजे क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण असं आता माहेरी जातेस कसं, वर्षातून जाणं होतं माहेरी? वर्षातनं एकदा किंवा दोनदा जातेस. आणि मग अजूनही तिथे गेल्यानंतर हे करतेस तू तिथे? हो, मी तर गेल्यावर सगळं अगदी ते म्हणतात, बापरे आता तर सुधरतो, तुला 2 मुली झाल्या, तुला जावा यायला, तरी आपलं बालपण कशाला सोडायचं माहेरी गेल्यावर? करेक्ट आहे, बालपण सोडायचंच नाही, त्याच तर आठवणी असतात. ताई खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून, धमाल आली, मजा. वा वा, क्या बात आहे. ताई तू बसू शकते. बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या मजेशीर खेळांना. आणि पहिल्या खेळासाठी आपल्याला काही ताया लागणार आहेत, पण त्या निवडायच्या कशा? अर्थातच लकी ड्रॉ मधून. आणि त्या लकी ड्रॉ मधून आपल्या पहिल्या खेळासाठी काही ताया आपण निवडणार आहोत. त्या तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या फेरीमध्ये, आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्यातली सोडणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही विचार की ही खुर्ची का असते? अहो कारण ही अत्यंत मानाची खुर्ची आहे, आणि आपली जी हुकमाची राणी आहे ती विराजमान होत असते या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग शोधूया आजच्या भागाची हुकमाची राणी. त्यासाठी तायांनो तुम्ही लकी ड्रॉ साठी तयार राहा. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आता या पहिल्या खेळामध्ये ज्या ताया आलेल्या तर आहेत, पण पहिला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ कसा आहे तुम्हाला सांगतो. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्यांनी नृत्य करायचं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचं. म्हणजे हे असं दिसत असताना जर स्टॅच्यू झालं तर असंच, हा असं घालायचं नाही. ताई हलेल, जी ताई हसेल ती बात. हा चला तर मग तयार आहेत सगळे? चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. कोण आता हलणारे बघूया. ताई आधीच बाद झाली, हसली तुझी ताई, तिथे बसू शकतो. ठीक आहे ताई, मला आशीर्वाद. ताई हसलीस तू बाद झालेलीच, बसू शकते. ताई तू पण असते, तू बाद झालीच, इथे बसू शकतेस ताई. हलाल तर पसाल या खेळातून या 10 ताया इथे आलेल्या आहेत. आणि या फेरीतील खेळाचं नाव आहे, प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे.
तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. पेपर कप ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणेन, त्याच्यानंतर चालत चालत व्यवस्थित छान बॅलन्स करत कप न पाडता ती समोरची जी लाल लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 तया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि कप पडला तर तसाच कप उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. ह्या लाल लाईनीच्या मागून येऊन उभं राहू. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? चला तयार आहे तुम्ही? आता कप डोक्यावरती ठेवा, डोक्यावर ठेवा कप. आणि आता तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कप पडलेले कप पडलेले कप पडलेले कप पडलेले. कप पडलेले ताई, पुन्हा पुन्हा हा पुन्हा. शाबाश शाबाश शाबाश. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश. हा हा कप कुठे आहे तुमचा? इथे इथे या लवकर, पहिल्यापासून लवकर इथे. हा पडलेला कप लवकर इथे, लवकर लवकर. रेडी? हा तुमची वेळ सुरू होती आता. हा व्हेरी गुड. हा शाबाश 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 शाबाश. हा शाबाश. ओके ओके. हा अजिबात पडून देऊ नका, अजिबात पडून देऊ नका. शाबाश. कप माझा पहिला कप. या खेळातून या 5 तया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि ह्या फेरीतला आता आपला हा खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे, त्या डिश मध्ये पीठ आणि त्या पीठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा दोन्ही हात मागे करून फुंकर मारत मारत जे पीठातलं नाणं आहे ते नाणं बाहेर काढायचे आणि ते तोंडामध्ये पकडायचे आणि धावत जाऊन समोरची लाल रंगाची लाईन आहे ती लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण त्याआधी मला या सगळ्या तायांबरोबर जरा गप्पा मारायचे. ताई नाव सांग तुझं? मनीषा अण्णासाहेब बोरोडे. आणि माहेर कुठलं? माहेर श्रीरामपूरच. आणि सासर? सासर पण तेच. सासर पण तेच. भाऊजी काय करतात? जीएसटी मध्ये अधिकारी. जीएसटी मध्ये अधिकारी आहेत? अरे बाप रे, महत्वाची व्यक्ती आहे बाबा. हा ताई, हा जो खेळ आहे हा कसा वाटला? छान वाटलं. छान वाटला. व्हेरी गुड, छान वाटलं. ताई तुझं नाव सांग? सुनीता सचिन पारखे. माहेर कुठलं? संभाजीनगर. आणि सासर? सासरपण. सासर पण छत्रपती संभाजीनगर, माहेर पण छत्रपती संभाजीनगर. ओके. लव्ह मॅरेज आहे की नाही? आतापर्यंत हे खेळ खेळून कसं वाटलं तुला? छान वाटलं. छान वाटलं. ते बालपणात गेल्यासारखं वाटलं? हो. ओके, त्या ताईंकडे दे बरं. ताई तुझं नाव सांग? रोहिणी सतीश पारखे. रोहिणी ताई, माहेर कुठलं? नांदेड. आणि सासर? संभाजीनगर. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी हे प्लॉटिंगचं करतात. प्लॉटिंग? अरे प्लॉटिंग वगैरे जागा वाटतात. घेतलं पाहिजे भाऊजींना. हा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आता 20-21 वर्ष चालू. 21 वर्ष झालेली आहे. व्हेरी गुड. कसे वाटले खेळ करून? कसे वाटले? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं की अगदी माहेर यासारखं वाटतंय की? हो नक्की नक्की. व्हेरी गुड. ताईंकडे द्या. ताई तुमचं नाव सांगा? कविता बद्रीनारायण करे. कविता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 27 वर्ष पूर्ण झालीत. आणि माहेर कुठलं? संभाजीनगर. आणि सासर? पैठण. सासर पैठण. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? प्लॉटिंगचाच बिझनेस करता आहे. तिथे आलेले. कुठे? प्लॉटिंगचा. नमस्कार. प्लॉटिंगचे व्यवसाय करता का तुम्ही? महत्वाची आम्हाला पण हवी एक जागा इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये. देणार ना आम्हाला? नक्की. व्हेरी गुड. हा मेवण्याला द्यायचंय. जागा मिळालेली आहे इथं. हा ताई तुझं नाव सांग? सविता चोरमले. सविता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष. हो हो. भाऊजी काय करतात? इंजिनियर. इंजिनिअरिंग. माहेर कुठलं? पैठण. आणि सासर? पैठणच आहे. सासर पण पैठण, माहेर पण पैठण. लव्ह मॅरेज है की नाही? हो. लाजायचं काय त्याच्यामध्ये? आरके म्हणजे काय? है की नाही? लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज.
प्रेम करून लग्न केलेलं आहे. भाऊजींचं सगळं व्यवस्थित. हो माझं स्कूल Very good. आहे. हा स्कूल आहे माझं. तुमचं स्कूल आहे, स्वतःची शाळा आहे तुमची. हो बाप. हे सर्व गेम्स झालेले आहे आमचे. हा नाही झालेला. पण तेव्हा तुम्ही ते घेतले असतील ना, खेळले नसाल. आज नाही. खेळलात तुम्ही. हो. कसं वाटलं? खूप छान. हा खेळ कसा वाटतोय? आता समजेल. समजेल ते समजेल. पाची ताईंना खूप खूप शुभेच्छा. रेडी? 1 2 दोनच म्हटले मी. ताई थांबा. सरळ उभे राहा, सरळ उभे राहा. हा 1 2 3. गाणं दिसले, काय वाजवायचे, काय अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. साईडला उभं राहायचंय, साईडला उभं राहायचं. धावत 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 ताई, धावत जाऊ, धावत जाऊ. व्हेरी गुड. लवकर 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 तिथे शोधायचं, तिथे नाणं. नाही नाही शोधायचंय, ते काढायचंय शेवटपर्यंत. हा व्हेरी गुड. हा शाबाश, हा शाबाश. हा 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 शाबाश. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा नाही 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 का हे काय ह्यानी कसं काढलेले. हा लवकर लवकर. शाबाश. हा हा बरोबर. हा क्या बात आहे. व्हेरी गुड. धावत जाऊन, धावत जाऊन. हा आता कसं मिळाले. हा शाबाश. नाही व्हेरी गुड. इथे इथे या. आणि खुंकर प्रेमाची या खेळातून 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. एक म्हणजे ही ताई आणि दुसरी ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय वाटतं ताई तुला, कोण होणार आहे हुकमाची राणी, तू का ही ताई? हुकुमाची राणी मीच होणार. हा मग आता ही ताई म्हणते हुकमाची राणी मीच होणार. मग आता काय करायचं? काही नाही, कोणी जिंकलं तरी सारखंच आहे. मी जिंकले काय? मग डिक्लेअर करून टाकूया त्या हुकमाची राणी. नाही पण गेम खेळू ना. चला तर मग आपला हा खेळ सुरू करूया. आणि या फेरीतला हा जो शेवटच्या फेरीतला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे समोर गुलाबी रंगाचा फुगा आहे. बरोबर, गुलाबी रंगाचा फुगा आहे. तो फुगा फोडायचा आहे हाताने, पायाने. हा पण अट अशी आहे की तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे आणि एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही नृत्य करायचे. हा आणि गोल गोल फिरायचे. आणि संगीत जसं थांबेल, ते थांबलं की तुम्ही जाऊन फुगा फोडायचे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. चला तर सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की दोन्ही ताईंना की तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या बरोबर. आणि म्युझिक प्लीज. संगीत थांबलेलं आहे. हा संगीत थांबलेलं आहे. फुगा फोडायला जायचंय. हा 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 पुढे 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 मागे 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 मागे. शाबाश शाबाश. व्हेरी गुड. आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान या वाटतंय. शेवटच्या खेळापर्यंत येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. एक काम करायचं, हा जो कप आहे त्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. क्या बात आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ताई. तू हुकमाची राणी झालेली आहे.
कसं वाटतं आज हुकमाची राणी झालेली आहेस तू? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हो. आणि हे सगळे खेळ खेळून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असं वाटतंय मी लहानच आहे अजून. सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहेस? मुलांना, त्यांना. मुलांना, हो. त्यांना. काय सांगणार आहेस तू त्यांना? हेच की मी हुकमाची राणी झाले. या बात. हो हो, खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा.